मी थोडं निघतोय. मी आता वाजले सकाळचे 7 आणि आम्ही निघतोय सर्व, कारण लवकर पोहोचायचं आहे तिकडे. मग सकाळ कशी गरजे असते असते सर्व निघायची तयारी दादा. त्याचं तोंड उतरून गेलं ना तुम्ही, बोल ताटा करताय तर तोंड उतरलं केला का ताटा केला तू बॅगा टाका चला. चला झालं यावलं तुमचं. लगेच निघतो टाकतो लगेच. चला इच्छाच नाही. मी थोडं एक ब्रेक घ्यायला थांबलो आता निफाडमध्ये मस्तपैकी. थोडं नाश्ता करून म्हटलं कारण पोचायला आता वेळ थोडा इथून काय खूप नाही राहिलं आहे, पण मग भूक लागला जा म्हटलं खाऊन घेऊ, नाश्ता करून घेऊ. मस्त खरं चहा मारतोय. इथे याला विचारलं चहा कुठे भेटते म्हणजे शेतात चहा खूप फेमस आहे. आम्ही लालू काही चहा पित नाही, पण आज घेतला. पीत नाही पण मग घेतला, आज ऐकलं होतं. चला मित्र आता लावलं सोडतो, आम्ही पोहोचू जातो चौपलीवरती आहे. थँक्यू सो मच. एकदम मस्त ट्रिप आणि एकदम मेमोरेबल ट्रिप झाली, एकदम पूर्ण 100. तर कसं काय मंडळ, मी तुमचा लाडका मराठी मुलगा मराठी ब्लॉगरची तुमचं पुन्हा आपल्या नवीन ब्लॉग मी स्वागत आहे. आणि आम्ही म्हणजे मी काल आलो येवल्यावरनं आणि काल मी ब्लॉग शूट नाही केला कारण माझी खूप तब्येत बिघडली, खूप सर्दी घसा खोकला एकदम खतरनाक तब्येत बिघडून गेली. मग काल आल्याला मी पूर्ण दिवसभर आराम केला आणि डॉक्टरकडे गेलो नाही. आता चाललो मी डॉक्टरकडे कारण 2 डोस घेतला मी, कारण याच्या ऑलरेडी इन्फेक्शनच्या गोळ्या चालू होत्या म्हणून म्हटलं थोडं स्किप कर डॉक्टर झालं, पण अजून तब्येत जाम होऊन गेली त्याच्यामुळं आत्ता चालू डॉक्टरकडे. आणि हा काल म्हणजे एक बॅकअप ब्लॉग होता माझ्याकडे दिंडीचा, की त्यांच्याकडे दिंडी आली, तो ब्लॉग पोस्ट केला मी काल. मग कंटिन्यू मी खेळते बघा बाबासोबत त्याच्या. बाबा कसं रडतं ओ बाबडे. दोघे स्वयंपाक करताय घरात. पुरणपोळी आज पण का? त्या दिवशीच पुरण ठेवलेलं होतं. धन्यवाद. मग तुम्ही येतो हॉस्पिटलमध्ये जाऊन काय म्हणतो गोळ्या घेऊन येतो. किती गोळ्या खायच्या आता? डोळ्याच्या गोळ्या, याच्या गोळ्या, त्याच्या गोळ्या खावं लागतीलच ना. ते पाणी बदललं मित्रांनो एवढ्याला जाऊन, मग ते वातावरण पाणी जरा त्याच्यामुळे तब्येत जामून गेली. मित्रांनो चेकअप झालं आता गोळ्या औषध घेतोय. आता थांबलोय मी तुझा पतंजलीचे बिस्किट पुडा घेण्यासाठी. काय बोलले? काही नाही, इन्फेक्शन आहे बाकी काही नॉर्मल. गोळ्या औषध दिलंय, मग कप सिरप वगैरे दिलंय. मित्रांनो गरम पाणी होतंय कारण मला वाफ घ्यायची ना, वाफसाठी पण मी गरम पाणी करते. कसले गुलाबाचे गुलकंद बनवत सर एवढं शेच रेडी. मित्रांनो बसलो आता जेवायला मस्तपैकी. आणि जेवायला बघा काय मेनू आज. फ्लावरची भाजी आहे, मस्तपैकी तांबडा रस्सा आहे, पुरणपोळी आणि साधी पोळी आहे, भात आहे. मित्रांनो आज झोपलो तुम्ही खूप वेळ, म्हणजे गोळ्या घेतलेल्या होत्या, मला इतकी झोप लागत होती. बाप्पाने मी बोल फिरून आणले जस्ट ना, तर मी पण फिरून आणतो. कशावरती? चला नाही पाहिजे फिरून आणतो मग जातो बाजारात. चला पप्पा आज मग इकडं हो पप्पा मम्मी कशी त्याला बुच्ची बांधली बघा बा ना. झोपलो होतं गोळ्यांमुळे, मला इतकी झोप येत होती, इतक्या स्ट्रॉंग गोळ्या होत्या. काही 4 ते 5 तास झोपलो मी. मम्मी ते सगळे दरवाजे वाजत होते. बाबाला टाटा कर बाबाला. चहा झाला आहे बरं काय ना थोडं जाऊ काढ्या होतोपर्यंत. मित्रांनो वातावरण झालं भारी झालं, मस्त वारा सुटलेला आहे. असं वाटतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू झाल्या असं 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 वातावरण आहे. बाबूची हेअरस्टाईलच भारी आहे आज, बुच्ची वगैरे बांधून ठेवली. हॅलो कर ब्लॉगमध्ये, ब्लॉग मी हॅलो कर. गेले बाबामध्ये.
मस्त मित्र मम्मीनी चहा दिला ब्लॅक टी तो घेतो आता मस्तपैकी. वातावरण एवढं भारी आहे ना बसलं. माझा आवाज खूप जाम वाटत असेल तुम्हाला असं वेगवेगळा कारण त्रास तेवढं होऊ राहिलं. पूर्ण सर्दीने जाम झालेला आहे. नाटकं करू ना खायला ना नुसतं बाबाच्या नावाने. खाऊन घे रे खाऊन घे. मम्मीने एवढं कष्ट बनवलं खाऊन घे. आले बाबा आधी बाबा बाबा करत होतो तर तुम्ही आले समोर. घे खा बापडे घे खाऊ घे ते बघ घे खाऊन आपल्याला पुढे जायचं आपलं हे पोरं. ते बाबाकडे जायला आपल्याला पुढे बघा जायचं पुढे जायचं आपल्याला बरं बरं नुसतं बाबाला मित्रांनो. घे खाऊ हाफ डे गेलो जॉबवर जाण्यासाठी. संध्याकाळी चाललो आहे. दिवसभर पुरा आराम केला. दावा गोळा वगैरे खाऊन खूप तब्येत जाम होती ना. मग येऊ का मग काय म्हणतो येऊ का करते बाबा काहीतरी थांब. काय झालं सकाळी आई देवपूजा करतो त्या पानाचा तांब्या सांडून दिला. नाही रे बाबा तिकडून जास्त येऊन पण असं. एवढी चटई टाकली चटई मित्रांनो गुड मॉर्निंग. कालचा दिवस म्हणजे बापरे 3 दिवस झाले ब्लॉग शूट करतोय मी कारण परवा येवल्यावरून आलो. काल घरी आराम केला तब्येत बरी नव्हती ना आज उठलं कारण काल पण काही शूट केलं तब्येत बरी नाही फक्त आराम चालू आहे. हा कसं बघ मला वाकून बघतोय बाबा आधीच तुम्हाला माग आला ते सांग कसं बघतोय. बाबा आले पाहिजे बाबाकडे जाय जाय बाबाकडे. काय काळ्या कुर्तीचा इतका बेकार कलर केला. माझ्या तुमच्याकडे काळा कुर्ता आहे का? मग तेच म्हणते तू काय म्हणते माझ्या विभूचा. विभू चहा तो मला चहा ठेव कडक पहिले गरम पाणी पास. तिथून पहिलं उठलं तर मस्त फिरतो आलो मी 2 चक्कर जाऊन आलो कारण कसं घरात बसून बसून झोपून होतो. माझ्या मागं बघू नको येऊ मागे फार थंडी आहे. हो काय घरातच मित्रांनो एवढ्या वेळेस खूप मजा केली. 1 नंबर मजा येऊन गेली कारण की तुम्ही व्लॉगला एवढा पण एवढा चांगला प्रतिसाद दिला. आपला व्लॉग पण किती 1K ठेवून गेला. लय बाबाच लढाय त्याला बाबा 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 काय कारण की तुम्ही एवढं प्रेम दिलं भरभरून. 1 डे मध्ये डायरेक्टली 1K क्रॉस होऊन गेला होता न कुठं शेअर करता वगैरे डायरेक्टली एवढं भारी प्रेम दिला आणि ब्लॉग ते 1 नंबर बनले. तुम्ही बघा जिने बघितले नसलं असून येवला संक्रांतीचे ब्लॉग तुम्ही जाऊन बघू शकताय आपल्या येवलाचे संक्रांतीचे ब्लॉग कारण की खूप डिमांड होती यावर्षी की संक्रांतीचे ब्लॉग तुम्ही बघू शकता की बऱ्याच ब्लॉगवरती कमेंट आलेलं होतं की त्याला संक्रांतीचे ब्लॉग बनव. आपण फायनली गेलो होतो बनवले ब्लॉग 2 दिवस एकदम फुल एन्जॉय केला मस्त की 3 दिवस संक्रांत असते येवल्यामध्ये पण आपण 2च दिवस गेलो. भोगीला संक्रांतीला करीला असे 3 दिवस ते एन्जॉय करतात. मग आपलं पॉसिबल नव्हतं तेवढं 3 दिवस जाणं तर आपण 2च दिवस गेलो आणि ते गेलो खूप एन्जॉयमेंट केली 1 नंबर. लालूची तर पहिली जी संक्रांत होती येवल्याला ते तितकी मजा केली. तो हँग घालत आहे फटाके वगैरे पाहून. हो आणि विभूची पण यावर्षी पहिली संक्रांत होती. त्याचं बोर नान करायचा प्लॅन चालू आहे आमचं कारण आम्ही त्या दिवशी केला नाही कारण येवलेलो होतो ना. बघू आता करायचं कारण सांगत 5 दिवसानंतर चालतं. डेकोरेशन येतं ना बघतो ना मी. ते पप्पा त्याची पोंगी खाऊ राहिली. पप्पा त्याची पोंगी खाऊ राहिली. त्याची आहे का ते? आम्हाला घेतलं त्या. हे देवा त्याला कुठं पोंगे देतो? हो नका देऊ मग त्याचे नाही पप्पा नका देऊ. आय होप मित्रांनो तुम्हाला ब्लॉग नक्की आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये नुसतं पोंगा खाऊ राहिले विभू बा कारण की एवढा काही ब्लॉग शूट केला नाही तब्येत बरी नसल्यामुळे काही एवढं होणार खूप जाम झालो होतो म्हणून 2 दिवस पूर्ण आरामच केला आहे. तर आपले कंटिन्यू ब्लॉग असे डेली ब्लॉग चालू राहतील. भेटू आपण पुढच्या ब्लॉग मी बाय गाईज.